नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम। माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे। त्यातील 114 म्हणजेच 114 कार्यालयीन व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया। SSC परीक्षा कागदपत्रके गुणपत्रके। SSC परीक्षेचा निकाल ज्या दिवशी जाहीर होतो त्या दिवशी गुणपत्रके मुख्याध्यापकांच्या ताब्यात असतात। अशा वेळी सदरच्या गुणपत्रकांवरील पुढील नोंदी मुख्याध्यापकांनी पडताळून पाहाव्यात। विद्यार्थ्यांचे नाव, बैठक क्रमांक, सेंटर नंबर, विद्यार्थ्यांचे विषयानुरूप गुण व एकूण गुण। गुणपत्रकावर मुख्याध्यापकांनी सही करावी व शिक्का मारावा। सदरचे गुणपत्रक SSC गुणपत्रक नोंदवहीमध्ये नोंदवून ठेवावे व विद्यार्थ्यांच्या निकालाच्या दिवशी देण्यासाठी तयार ठेवावे। विलंब लावू नये, कारण विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाच्या दृष्टीने प्रवेशासाठी त्याला गुणपत्रकाची आवश्यकता असते। 7. गुणपत्रक विद्यार्थ्याला देण्यात आल्यानंतर सदर विद्यार्थ्याची त्याच्या नावासमोर सही घ्यावी। गुणपत्रक नेण्याकरिता त्याचे पालक आले असतील तर त्यांची सही घ्यावी। गुणपत्रकाबाबत विद्यार्थ्यांच्या काही शंका असल्यास त्यांना योग्य शुल्क भरून गुणपडताळणी करण्यास सांगावे। याबाबतची सविस्तर माहिती द्यावी व फॉर्म पुरवावेत। इतर चर्चा टाळावी। विद्यार्थ्यांना गुणपत्रक देताना पुढील सूचना द्याव्यात। 1. शाळेकडून दुबार गुणपत्रक मिळणार नाही। 2. विद्यार्थ्यांनी गुणपत्रकाच्या सत्यप्रती म्हणजे झेरॉक्स प्रती काढून घ्याव्यात। 3. योग्य त्या कारणासाठी फक्त मूळ गुणपत्रकाचा वापर करावा। 4. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रक सांभाळून ठेवावे, कारण पुन्हा विद्यार्थी ऑक्टोबर किंवा मार्च परीक्षेला बसताना गुणपत्रकाची झेरॉक्स प्रत जोडावी लागते। 5. मूळ गुणपत्रकात कोणत्याही प्रकारची खाडाखोड करू नये, असे करणे कायदेशीररित्या गुन्हा आहे। 6. इतर कारणासाठी प्रवेशासाठी किंवा नोकरीसाठी गुणपत्रकाची झेरॉक्स प्रत जोडावयाची झाल्यास योग्य अधिकाऱ्यांची साक्षांकित केलेली झेरॉक्स प्रत जोडावी। गॅझेटेड ऑफिसर, माध्यमिक शाळेचा मुख्याध्यापक, विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणजे SEM यांची सही व शिक्का असलेली प्रत साक्षांकित प्रत असते। प्रमाणपत्रे SSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे सुमारे 6 महिन्यांनी दिली जातात। मार्च ऑक्टोबर परीक्षेच्या निकालाच्या दिवशी सामान्यतः ती शाळांना दिली जातात। उत्तीर्ण विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे ज्यावेळी मिळतील त्यावेळी प्रथम खालील बाबींची पडताळणी मुख्याध्यापकांनी करून घ्यावी। 1. त्या परीक्षेतील मार्च किंवा ऑक्टोबर उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या व प्रमाणपत्रांची संख्या बरोबर असली पाहिजे। 2. विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव, जन्मतारीख सर्वसाधारण नोंदवहीतील नोंदीप्रमाणे आहे किंवा नाही हे पाहावे। नोंदीमध्ये फरक आढळल्यास विद्यार्थ्यांना ते प्रमाणपत्र देण्यापूर्वी SSC बोर्डाशी मूळ प्रमाणपत्र पाठवून संपर्क साधावा व योग्य ती दुरुस्ती करण्यास सुचवावे। मुख्याध्यापक म्हणून स्वतः कोणत्याही प्रकारची खाडाखोड व दुरुस्ती करू नये व प्रमाणपत्र देऊ नये। 3. प्रमाणपत्रातील विषय परीक्षेत मिळालेले गुण व एकूण गुण गुणपत्रकानुसार आहेत किंवा नाहीत याची खात्री करून घ्यावी। त्याचबरोबर टक्केवारी व दिलेली श्रेणी यांची पडताळणी करावी। 4. एकूण गुण अक्षरी व अंकी बरोबर लिहिले आहेत किंवा नाहीत ते पाहावे। 5. डिव्हिजनल सेक्रेटरी यांची सही आहे किंवा नाही याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे। या सर्व बाबींची खात्री झाल्यानंतर प्रमाणपत्रांची सिरियल नंबरने नोंद करून ज्या ठिकाणी शाळेच्या मुख्याध्यापकांची सही व शिक्का असे म्हटले आहे त्या ठिकाणी सही किंवा करावी, शिक्का मारावा। सदरची प्रमाणपत्रे तपासणीनंतर लगेच विद्यार्थ्यांना द्यावीत। 1. प्रमाणपत्र देतेवेळी प्रमाणपत्रावरील उजव्या कोपऱ्यात कोऱ्या चौकोनात विद्यार्थ्यांची सही घ्यावी व नोंदवहीवर प्रमाणपत्र मिळाल्याची सही घ्यावी व त्याखाली तारीख लिहिण्यास सांगावे। 2. प्रमाणपत्र विद्यार्थ्यांनी खाडाखोड करू नये, तसे केल्यास कायदेशीररित्या गुन्हा होतो।
दुबार प्रमाणपत्र शाळेकडून मिळणार नाही याची विद्यार्थ्यांना सांगावे. महत्त्वाच्या करिता विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स प्रतीचा वापर करावा. विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्रांची झेरॉक्स प्रत साक्षांकित करून घ्यावी असे त्यांना सांगावे. चौथा मुख्य मुद्दा आहे अन्य परीक्षांचे व स्पर्धांचे प्रमाणपत्र. 1. शालाबाह्य परीक्षा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात व्यतिरिक्त ज्या संस्था व विद्यापीठे माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या परीक्षा घेऊन त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देतात, त्यांच्या त्या परीक्षांना शालाबाह्य परीक्षा असे म्हणतात. शासकीय चित्रकला परीक्षा म्हणजेच एलिमेंटरी, इंटरमिजिएट सदरच्या परीक्षा शासनमान्य आहेत. त्यानंतर दुसरी आहे स्काउट किंवा गाईड प्रमाणपत्र परीक्षा. 1. इयत्ता 8वी 9वी 10वी करिता ही परीक्षा असते. 2. इयत्ता 10वीच्या परीक्षेच्या वेळी प्रमाणपत्र दिले जाते. 3. हिंदी महाराष्ट्र राज्यभाषा सभा पुणे. 4. हिंदी इंग्रजी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. 5. गणित टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. 6. संस्कृत टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. 7. मराठी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. 8. गणित इयत्ता 5वी व 8वी महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ मुंबई. विविध विषयांची तयारी चांगली होण्याच्या दृष्टीने माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांना या परीक्षांना बसविले जाते. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना या परीक्षांना बसवण्यास प्रोत्साहन द्यावे. शिक्षकांना त्या शाळेच्या वेळेनंतर जादा तास घेऊन या परीक्षांकरता मार्गदर्शन करण्यास सांगावे. याकरिता प्रथम या परीक्षांची केंद्रे शाळेत सुरू करण्याकरिता संबंधित विद्यापीठे किंवा मंडळे यांकडे अर्ज करावा लागतो. केंद्राला मंजुरी मिळतात. केंद्र संचालक म्हणून मुख्याध्यापकांना या परीक्षांचे फॉर्म भरणे, परीक्षा घेणे, उत्तरपत्रिका पाठवणे इत्यादी कामे आपल्या शिक्षकांच्या मदतीने करावी लागतात. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित संस्थांकडून प्रमाणपत्रे दिली जातात. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे तपासून स्वतःच्या सही शिक्क्यानिशी ती विद्यार्थ्यांना द्यावीत व प्रमाणपत्रे मिळाल्याबद्दल त्यांची पोच घ्यावी. शाळाबाह्य परीक्षांचे महत्त्व. SSC बोर्डाव्यतिरिक्त अन्य मंडळे व विद्यापीठे यांच्या मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांनाही महत्त्व आहे. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे दिली जातात. या प्रमाणपत्रांचा नोकरीकरिता व अन्य अभ्यासक्रमासाठी प्रवेशाकरिता उपयोग होतो. शासकीय चित्रकला परीक्षा. महाराष्ट्र शासनामार्फत दरवर्षी सप्टेंबर महिन्यात चित्रकला परीक्षा घेतल्या जातात व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रमाणपत्रे दिली जातात. या प्रमाणपत्रांचा उच्च शिक्षणाच्या प्रवेशाकरिता उपयोग होतो. उदाहरणार्थ पॉलिटेक्निकलचा 3 वर्षाचा डिप्लोमा. अन्य परीक्षा. हिंदी, इंग्रजी, गणित, संस्कृत, मराठी या परीक्षांचा त्या विषयाची तयारी करण्यासाठी म्हणून उपयोग होतो. विषयाचा सराव होतो. या विषयांच्या प्रमाणपत्रांचा उपयोग व्यवहारात होतो. उदाहरणार्थ D.Ed, B.Ed होऊन शिक्षकी पेशात जायचे असेल तर. क्रीडा स्पर्धांची प्रमाणपत्रे. जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या क्रीडा स्पर्धा भाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रीडा खात्याकडून प्रमाणपत्रे दिली जातात. या प्रमाणपत्रांचा उपयोग पोलीस खाते, मिलिटरी विभाग, बँका, PSIचा अभ्यासक्रम आदी ठिकाणी प्रवेशासाठी व नोकरीसाठी होतो.